दंडवत घाल. कुठे घालू? अरे बाप रे बाळा, ये इथे ये, जवळ ये. रात्री झोपण्यापूर्वी तूप लावून केळं खात जा. हे असले विनोद अलगद बाहेर येतात. ऐक दत्तू, आपल्या गुरुकुलाचा आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. हे जे बसलेले आहेत गुरुजी, ते संगीत क्षेत्रातले फार मोठे प्राचार्य आहेत. आज ते आपली मुलाखत घेणार आहेत आणि त्या मुलाखतीत आपण जर उत्तीर्ण झालो तर आपल्याला वार्षिक शिष्यवृत्ती मिळणार आहे 12,000 रुपयाची. खूप दिवस झाले रे 12,000 असं बोलून सुद्धा. हा, तयार आहेस ना बाळा? नीट उत्तरं द्यायची. हा, घाबरायचं नाही. हा, नीट कर. ये. चप्पल चप्पल. हा. तुझी चप्पल काढ तिकडे, बिंडो का. नीट वाग, तसं नको, इज्जत नको घालूस. हा, नीट. नमस्कार गुरुजी. काय रे बाळा, कोण आहेस कोण तू? दत्तू. दंडवत दंडवत. दत्तू दत्तू. दंडवत घाल. कुठे घालू? अरे बाप रे बाळा, ये इथे ये, जवळ ये. रात्री झोपण्यापूर्वी तूप लावून केळं खात जा. हे असले विनोद अलगद बाहेर येतात. माफ करा, हरकत नाही. तो लहानपणापासूनच जरासा विराज आहे. हे आगाऊ आहे. माफ माफ. बर. आगाऊ आहे लहानपणापासून. असू दे असू दे. पंडितजी, हे 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 कुठे घातलं म्हणून असं झालं? नाही नाही, हे काय काय झालं पंडितजी? हे काही नाही. पेटीवर होतो आणि अचानक एक सूर उधळला आणि खिळा घुसला. अरे यार. हा, अच्छा, म्हणजे सुरांशी मस्ती केली की असं होतं? माफ करा, माफ करा. नाही होय. नाही, होय होय. हा, माफ करा. हा. हरकत नाही. हो, नमस्कार. या तालनाद ब्रह्म संगीत विश्व महाविद्यालयात मी तुमचं स्वागत करतो. तुमचं पण पाठ नव्हतं ना? नको बोलूस. हरकत नाही. इज्जत घालून नकोस माझी. माफ करा, माफ करा. तो लहान लेकरू आहे ते, अत्यंत होय. बछडा आहे तो. हरकत तो नाही. बछडा नाहीये. तो नाहीये, बछडा नाहीये. मी या विश्व महाविद्यालयाचा प्राचार्य विप्लव ध्वनीपुत्रे. हो हो, विप्लव ध्वनी पुत्र. आणि तुम्ही इथे का आलेला आहात शिष्यवृत्तीसाठी? हो हो, आमचं गुरुकुल आहे. बर. तुमची लिस्ट असेल तर दिसेल. आम्ही अर्ज केलेला होता. बर. हा, काय नाव काय म्हणाला गापो गुरुकुलाचं? गोकू. गापो गोकू. गापो गाणं पोपट गुरुकुल असं आहे त्याचं. गाणं शक्यतो हो, आहे. हा, गापो गोकू. हा, गापो गुकू हा, ते आहे. आमचंच आहे. हो हो. एक विनंती करायची होती. बसू बसू का मी? हा बस, अवश्य बसा बसा. बस बस रे बाळा. एक विनंती करायची होती. गेली 22 वर्ष मी संगीताची सेवा करतोय. हम्म. गेले 1 वर्ष झालं माझं गुरुकुल मी उघडलेलं आहे. हा माझा शिष्य आहे. हे जर जे शिष्यवृत्तीचे 12,000 जरा मला मिळाले ना, खूप उपकार होतील तुमचे. मला मला ह्या संगीत क्षेत्रातला ध्रुवतारा करायचा आहे ह्याला मला. वा, वा. मला ह्याला ध्रुवतारा करायचा संगीत क्षेत्रातला. ह्यासाठी मला हे शिष्यवृत्ती खूप गरजेची आहे. ओळख करून दे. कशी ओळख, कसं शिकवलंय ओळख करून दे. हा. या. नमस्कार, माझं नाव दत्तू मोरे. बर. आज मला खूप हर्ष झाला की मी तुम्हाला भेटलो. वा. आज या दाल लेखक घरनच बघा विद्यालयात ए बाळा, ए तालनाद ब्रह्म दाललेख घरनं बघा. काय पर्यटनाची कंपनी आहे माझी. दाललेख घरनं बघा. काश्मीरला चाललायस? नाही बाळा, नीट हे बघ, लक्षात घे. प्रत्येक वास्तूला एक विशेष महत्व असतं. हा. वास्तूची नावं चुकलेलं मला आवडत नाही. खास करून या वास्तूचं तर नाहीच नाही, कारण या वास्तूला साधारण 70 वर्ष झाली आहेत. किती? 50.
ऐकून कसा चुकतोस रे? 70 झालेली लक्ष दे आहेत. ना, लक्ष दे. मुळात एक लक्षात घे, नावं चुकायची नाहीत, वास्तूची असो वा माणसांची. माझं नाव काय? विप्लव ध्वनीपुत्रे. काय? हा. बबल्यू काळेपुत्रे. अरे हा, इथल्या इथे का चुकतोय ऐकून मला कळत नाही, नाही. त्याचं पण जरा- बाळा, नावं चुकू नकोस. होय होय. नाव घ्यायचंच असेल तर व्यवस्थित घे, अन्यथा घेऊच नकोस. नाही घेत. का हे माफ कर, माफ इकडे ये. का बोलतो हेच मला कळत नाहीये. माफ करा. हा ये. एक मिनिट. कोण? ही कुठे आली? नमस्कार नमस्कार. नमस्कार पंडित विप्लव ध्वनीपुत्रे सर. वा, योग्य असं ही इकडे ते कशी आली? असते. पण पहा योग्य उच्चार केलेला आहे नावाचा, विप्लव ध्वनीपुत्रे. हा पेरिया दंडवत. मस्ती बघा हिच्यातली, मस्ती बघा. विप्लव ध्वनीपुत्र नीट आलं, पण पिरिया म्हणते हिला. प्रिया चुकली ती. ही मोलकरीण आहे माझ्याकडे, बर बर. कामवाली म्हणून आहे. बर. तिला नाही काही संगीतातलं माहित नाहीये. नाही हे हरकत- दंडवत तू हे. इकडे कशाला आलीस? इकडे कशाला आलीस? कशाला आली म्हणजे ये हित ये. इथे कशी आलीस तू? तमाशा करू नका हित त्यांच्या समोर. ते तुम्ही काल ते बोलत होते ना स्कॉलरशिप बद्दल. मस्ती नंबर 2. विप्लव ध्वनीपुत्र आला तिला म्हणता, आणि स्कॉलरशिप म्हणते. स्कॉलरशिप स्कॉलरशिप आहे ना, स्कॉलरशिप म्हणशील. ते मी तुमचं बोलणं ऐकलं ह्याच्याबद्दल. तर म्हणलं माझ्या शिष्याला पण हित्त घेऊन यावं म्हणून हित्त घेऊन आले. हित्त काय गावजेवण हित्त घेऊन आले असते. इथे काही नाहीये. इथे ज्यांचं गुरुकुल आहे त्यांना इथे फक्त अलाउड आहे, कळलं? माझं बी हाय. कुठला गुरुकुल आहे? गुरुकुल फक्त माझं आहे इकडे. तुमचं कुठलं हो गुरुकुल? कुठलं म्हणजे? या गज दाढीला शरीर फुटलेल्या ना आई बाप्पाला नकोशा झालेला कारट्याला पिटुकल्याला हे रेकनं शिकवणं म्हणजे गुरुकुल हाय वय. माझ्या संगीताला नाव ठेवायचे नाही सांगून देतोय. मला बोलायला लावला कसं तुम्ही? भांडी घास तिकडे, घरात. माफ कर, माफ कर. पंडित पाबलो. अरे पाबलो नाव कसं असेल रे माझं? काय विकतोय मी इथे? पाबलो तुझ्या मान माफ, माफ. नको ना रे बाळा, होय. असं नको करू. गुरुजी, माझा मुद्दा एवढाच आहे की हिला काही गुरुकुलातलं माहिती नाही. शी इज जस्ट मोलकरीण. अरे भाईजी. हिला दुसरं काही माहिती नाहीये. ऐका माझं. पंडितजी, ते मी ठरवेन. आपल्याला जर एक सुयोग्य आणि उत्तम गुरुकुल लाभणारच असेल तर त्यासाठी वाईल्ड कार्डची तरतूद आहे आपल्याकडे. अरे पण हे शेवटी आपल्या शिष्यवृत्तीचा उद्देश काय आहे? या नव्या टॅलेंटला प्रोत्साहन देणं, हो की नाही? या बसा बसा. आणि हे wild- वा वा ते असू दे पाया पड. वा, किती संस्कार. लाऊड ऍक्टिंग करते होय. अशी नाहीये. वाचा वाचा बोलते मला घरी. तुम्हाला माहितीये का? मी ठरवेन काय ते. बसा सगळे बसा. पंडितजी बसा. इथे बस बस, इथे तू मोठा आहेस. आपण परीक्षेकडे जाणारच आहोत शिष्यवृत्तीच्या. ताट. पण तत्पूर्वी आपण सर्वांची ओळख करून घ्यायची आहे. काय पंडित, हे काय नाव म्हणालात? पोपटाचं काय आहात तुम्ही? नाही नाही, पोपटाचं मी काही नाही. गाणं पोपट हा. असं नाव आहे. गाणं पोपट पंडित सुमारिया चौगुलिया असं नाव आहे माझं. गान पोपट. होय, होय. खरं तर ही अशी पदवी मी उभ्या आयुष्यात ऐकलेली नाहीये. मला जरा माहिती द्याल का की ही पदवी जी आहे ही तुम्हाला कधी, कुणी आणि कुठे बरं दिली? ही एका छोटेखानी कार्यक्रमात मला मिळाली पदवी. बर, कुठे? कार्यक्रम कुठे? घरात माझ्या. वा. इकडे ये. त्यांच्यातला नाही आहेस तू. माझा शिष्य आहेस तू. ए माझ्या घरातच कोपऱ्यात एक छोटेखानी कार्यक्रम झाला. वा वा, छान आहे. लोक घरात गणपती करतात, तुम्ही घरात कार्यक्रम करता. फिट्टूस. होय. तर हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमासाठी कोण कोण मान्यवर बरं लाभले होते? अहो या माणसाला ज्याचं गाणं ऐकून बसायला कोणी साधी घराची पडवी देत नाही त्यासनी कोणी पदवी देणार आहे. तुझी लायक आहे का इथे माझ्या बरोबर बसायची? दुसरा गुलकोर तू शहाणपणा करू नकोस. माफ करा. वालपापडी सर, माफ अरे करा. ए विप्लव ना रे, विप्लव रे. वालपापडी काय वाटे लावलेत का माझे? नाही, sorry. ए बाळा, तुही नाही तर माझ्या तुम्हाला. गुरुजी हे म्हणताय ते कळत नाही, बाकी सगळं कळतंय. एवढं एकदा क्लिअर कर. हा जो तुमचा विद्यार्थी आहे हा मला अत्यंत व्रात्य दिसतोय. हो थोडासा आहे. हळूहळू तो माझ्या मस्तकात सुद्धा शिरू लागलाय. पहिली परीक्षा मी तुझीच घेणार आहे. अरे बापरे. बाबा, बाळ, नीट. पहिला प्रश्न विचारणार आहे मी तुला. योग्य उत्तर हवंय मला त्याचं, तरच शिष्यवृत्ती मिळणार आहे. हो.
मला सांग, तालीम हा शब्द ऐकलायस का रे? हो, अंगाला तेल लावून अंग रगडणे. त्याला मालिश असते ती. अरे तालीम, अरे मालिश आणि तालीम मध्ये फरक आहे. एवढा फरकही कळत नाही तुमच्या शिष्याला? नाही त्याला कळतो ऍक्च्युली. आज जरा गोंधळ झालाय, तुला कळत नाही का? पटकन उत्तर देऊ नकोस ना, थोडा वेळ घे ना. तुला जेव्हा वाटतं हे उत्तर आहे त्याच्यानंतर पटकन नको बाहेर पडायला. ते छोटा मेंदू मोठा मेंदू यांची मीटिंग होऊन दे थोडीशी. हे उत्तर असेल का बाबा, मला सांगा बघू. ह्याची मीटिंग होऊन दे. हे सगळं झाल्यानंतर बाबा जा जा जा, एक मिनिट, ओके जा, एवढं होऊ दे सगळं. घाई नको. माफ कर जरा, हे कर. मी हे करतो. तालीम म्हणजे काय मला सांग भाऊ दत्तू. आपण तिकडे गुरुकुलात रोज काय करतो? हरॅस. रियाज. हॅरस. रियाज असा शब्द आहे तो, रियाज. काय चुकीचं बोललाय, हरेसच करते. शहाणपणा तुम्ही करू नकोस. स्वतःला बी हरेस करते गाऊन. शेवंत तू शहाणपणा करू नको. तुझा माझा काय संबंध आहे? गेली गेली आपली डिशिवृत्ती गेली. ढिशूवृत्ती कुठली? अरे शिष्यवृत्ती ना रे, ढिशूवृत्ती असं नाहीच आहे जगात. काही. पंडितजी होय. पंडितजी माफ करा ते. हरकत नाही, पण अजून परीक्षा बाकी आहे. हो, नीट. बाळ, हा. वा, तुझं नाव काय म्हणालीस? माझं नाव प्रिया आहे. किती खोटा आवाज आहे. किती खरंय. कुठल्याही शिष्याचा आवाज माझं नाव प्रिया असं नसतो. हे असं खोटे आहेत दोघे. तिचा माझा आहे त्यो नाही. ऐक बाळा, हा. बाळ, मला सांग, संगीत म्हणजे काय? संगीत गेली गेली. संगीत म्हणजे जगणं. गेली डिशूमुत्र गेली. संगीत म्हणजे जिवंत असणं. वा, संगीत म्हणजे ब्रह्मांड. गेली मिस्त्र बिस्त्री गेली. कुठली मुस्त्री मुस्त्री? शिष्यवृत्ती असा शब्द इकडे. मुस्ती मुस्त्री कुठला शब्द आहे हा? वाटेल ते तोंडाला येईल ते बोलतो. शिष्यवृत्ती असा शब्द आहे तो. माफ करा माफ करा. हा, वा बेटा वा, काय सोप्या भाषेत संगीत म्हणजे काय ते सांगितलेलं आहेस. वा वा वा. हे सगळं काही मला गुरुमांनी शिकवलेलं आहे. नाही असं दे असं म्हणते गुरुमा. हिला काय येत आहे? कुठली गुरुमा? असू दे गुरुमा. ही कुठली गुरुमा? कटपुतली आहे, वर तिकडे बसला उभा आहे. हे असू दे करते. मोठी गुरुमा आहे हो. तिला काही येत नाही. गुरुमा वगैरे म्हणते ती. पंडितजी अजून परीक्षा बाकी आहे. थांबा असं चिडून चालणार नाही. तेच थांबा. तुम्हाला सांगते, घरी जे करताना ती हित करू नका मला. तिच्याशी अरे माफ करा, आम्ही नाही याच्यापुढे बोलू. हे करू. माफ करा पंडित डब्ल्यू, माफ करा. अरे वाच ना तिथे, विप्लव आहे, वाच ना. लिहिलंय माझं नाव, विपंडव आहे. डब्ल्यू असतो कधी. कसं दिसेल ते मला सांग. माफ करा माफ. बाळा लक्षात घे, तुला जर नाव घ्यायचं असेल तर ते व्यवस्थित नीट घे, अन्यथा घेऊच नकोस. नाही घेत. इकडे ये. इकडे ये. नाही शांत प्लीज. माफ करा, खरंच माफ करा. हां. को ना करू. परीक्षा अजून आहे. ए बाळा, हा, पुढचा प्रश्न तुलाच विचारणार नीट, आहे. नीट. मला सांग, फोकस फोकस. हा, वाद्य माहिती आहेत का तुला? हो हो, कुठलं बरं वाजवतोस? दाखवतो सर. माफ करा गुरुजी, खरं. पंडितजी, अशाने शिष्यवृत्ती मिळणार नाही. हो मला माहिती आहे. कुठली वाद्य आहेत ही? त्याला जरा आवरा. मला 2 मिनिटं मोकळीक द्या, मग तुडवायचं याला. या विश्वविद्यालयात हिंसेला जागा नाही, थारा नाही. बाळप्रिया, तुला काही वाद्य माहिती आहेत का ग? हो, मला युकुलेले आवडतं. गेली 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 गेली. मला ट्रम्पेट आवडतं. पिकोलो आवडतं. पिकल गेली पोलीस भर. आहे वाद्य ते. हिंदू का आहे? बोलो वाद्य आहे. गेली गेली काय? झायलोफोन आवडतं. चेलो आवडतं. मला स्ट्रिंग्सची वाद्य जास्त आवडतात. बघा. वा वा वा, या सर्व वाद्यांची तुला माहिती आहे? हो हो, आणि ही सगळी माहिती मला गुरुमांनीच दिलेली आहे.
ह्यातलं एक जरी वाद्य हिला माहिती असेल मी संगीत सोडेन. असे कुठले गुरुमा असतात नाही त्यांना हो, याला काही येत नाही. वाद्याचं सोडा, हिला संगीत म्हणजे काय विचारा. ही एवढी मोठी व्याख्या सांगितलं ना, तू शिकवलीस ना, संगीत म्हणजे काय सांग मला. सांगते मी काय हा. घाबरत नाही. हा, संगीत म्हणजे बघा हा. भांडे घासायची घासणी. हम्म. कसलं संगीत ऐकू येतंय. संगीत म्हणजे खरखरीत लादीवरनं फिरवलेला पोछा. अरे किळसवाणे आवाज करते रे बाई. गलिच्छ किळसवाणे आवाज काय तू. अरे तुम्हाला पण कळलं पाहिजे, एवढी मोठं संगीत विद्यालय, असे आवाज कानावर पडतात, काही वाटत नाही का नाही तुम्हाला? हे मला हे काय मान्य आहे? आहे की यांना शिकवलेलं संगीत कदाचित यांनी शिकवलं नसेल, पण किमान वाद्य तर माहित असतील त्यांना. अरे नाही, वाद्य कुठली? माहित आहे. वाद्य माहिती आहे तुला? माहित आहे. हे तू शिकवली सगळी वाद्य. हो, सर. हा, मग मला सांग, युकुलेले कसं वाजतं? माहित आहे. कसं वाजतं सांग. आता आता आब आहे बाई. युकुलेले सांग. युकुलेले युकुलेले युकु 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 युकुलेले. युकुलेले असं वाजतं का युकुलेले? एक मिनिट. बुलबुल कसं वाजतं? बुलबुल ए, घाबरा. असंच असेल ना. बुलबुल असं वाजतं. बुल असं हिला नाही माहिती काही. स्ट्रिंग, आता शेवटचं काय घेतलं? स्ट्रिंग कसं वाजतं? चल घरी जा, चल. अरे हिला डिस्क्वालिफाय करा. नाही हिला डिस्क्वालिफाय करा. ही इथं नकोय मला. डिस्क्वालिफाय करा हिला. माफ करा. हे नका करू नये. एवढं सोडलं तर खूप चांगले हे आहे. बघा गाण्यात एक अजून परीक्षा बाकी आहे बाळ दत्तू. पुढचा प्रश्न मी तुला विचारणार आहे. चुकलास तर बघ. असं मला तुडवेन. घरी गेल्यावर असं तुडवेन. हे नको करू. चल वर्षाचं उत्तर नीट दे. आईवर होऊ नका त्यांच्या चालेल सांग. का? घरी करतात ते इथं करू नका. बाळ दत्तू हा सा रे ग म प ध नि सा लाव. कुठे लावू? कपाळावर लाव आणि फिर रस्त्याने. हाय मेरा सारे गमत कुठे लावू? 1 वर्ष झालं आपल्या गुरुकुलाला सारे गम पदनिसा शिकवतोय. कुठे लावू असं विचारशील? मालक 3 सेकंद द्या. एक तरी मारतो त्याला. 3 सेकंद मला द्या. पंडितजी शांत. सारे गम पदनिसा माहितीये ना? हो हा चल लावायचा. मी आहे. तानपुरा आणलायस का? नाही आणला. तुला गरजेचा वाटला नाही? हा स्पर्धा आहे, आपण दुसरीकडे चाललोय. तानपुरा स्वतःच्या बरोबर ठेवायचा, याचीही तुला गरज वाटली नाहीये? डायरेक्ट सुरू करा की. मी बघतो. मी तोंडाने देतो, तू सुरू कर. तो मुखाने तुम्ही तानपुरा. बर नीट फोकस. डोळे बंद. हे कशाला घेतो? तू कशाला घेतोय? गायनासाठी इथे आलोय ना आपण. हे ड्रॉइंग म्हणण्यासाठी आलोय का इकडे? ड्रॉइंग नको घेऊस तू. हा गायचंय तुला सारे गम पदनीस. माझ्या मागे म्हटलं तर चालेल का? बरं, जरासं गोंधळ झाला ह्याचा. हरकत नाही. म्हणू द्या होय. सारे गम पधनी सा. सारे जमिनीवर बसा. हे बापाचं फार्म हाऊस आहे. सारे जमिनीवर बसा म्हणायला. नीट ऐक ना तू. कानाला पण आतून दाढी आली का तुझ्या? सानी धप मगरे सा. जाना घरी बाय आय लव्ह यू. हे जरा तांब्यात घालून डोक्यात तुझ्या. पंडितजी एक जाना घरी बाय आय लव्ह यू म्हणतो तिकडे. पण मुळात तुम्ही हे काय शिकवलेलं हे आहे? शिकवण आहे. मला तुम्ही मला मारायचं आहे ना. मला मारायचं आहे ना. शांत बसा. मालक आपण कुठं आहोत त्याचं चल भाषण चल करा. मला नको शिकू. अजून परीक्षा बाकी आहे बाळ प्रिया. आली. तुला एखादी कला सादर करता येईल का? मी लावणी सादर करू शकते. नाही लावणी नाही चालणार. का? हे शास्त्रीय संगीताचं आहे ना, गुरुकुल वगैरे. लावणी कशी चालेल? लावणी नाही चालणार. नाही नाही पंडितजी हा. या वर्षीपासून सरकारने लोकसंगीतासाठी लोककलेसाठी 5 लाखाची शिष्यवृत्ती जाहीर केलेली आहे. किती? 5 लाख. लोकसंगीतासाठी 5 लाख? हम्म. मी लोकसंगीत म्हणू शकतो. तुम्हाला येतं का लोकसंगीत? हो एखादी लोककला येते तुम्हाला? करा बरं येते सादर. येते लोकसंग येते. करा. गण गवळण वग. अच्छा बरं करा बरं.
दही दूध लोणू दही दूध आबूराव बोला बाबूराव. हे हे मी पेन द्या. हे मी किसनदेव. हे ओ राजा हे प्रधान कुठे चाललात? हे राजाची हलवा हलव काय डिंगटाक डिंगटाक. ओहो कोण आहे तिकडे? मी आहे महाराज. तू महाराज मग मी कोण? डिंगटाक. कोण आहे रे तिकडे? मी आहे महाराज. तू महाराज मग मी कोण? डिंगटाक. काय चाललंय काय इथे? काय लोकसंगीत लोकनाट्य. बालिशपणा सुरू आहे तुमचा. पंडितजी बसा. काही मस्करी करून ठेवली आहे का लोकसंगीताची? एकदा बघितलं होतं ते जेवढं आठवलं लोककलेत तेवढं. काय असतं ते कळतंय का तुम्हाला? लोककलेत सामाजिक आणि राजकीय गोष्टींवर भाष्य असतं. मिश्किल ताशेरे असतात. त्यातनं रंजनापासनं अंजनापर्यंत प्रत्येक गोष्ट असते. लक्षात घ्या. वा पंडितजी. नाही मिळणार आहे तुम्हाला याबद्दल शिष्यवृत्ती.